तर आई जगदंबेचा भक्तीचा सागर या नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये मोठ्या उत्साहानं आमच्या नाशिक नगरीमध्ये साजरा केला जातो। आज आई जगदंबेची खऱ्या अर्थानं ही 8वी माळ आणि या 8व्या माळेच्या निमित्तानं आज या ठिकाणी आमच्या राशीन परिसरातील जे युवा उद्योजक आहेत, बंडू शेटकाळे असतील, विकी साळवेसर असतील, विवेकजी जगताप असतील, संदेशजी दंडे असतील आणि त्याचबरोबर संदीप शेठ मोगळे असतील, या सर्व मित्र परिवाराच्या पुढाकारातून आज आलेल्या भाविक भक्तांसाठी खरं तर मनापासून कौतुक करावं असं वाटतं। 10,000 भाविकांना पाण्याची सुविधा होईल असं सुंदर स्वच्छ फिल्टरयुक्त या ठिकाणी पाण्याचं वाटप हे बोटलच्या माध्यमातून केलं जात आहे। मी संपूर्ण राज्यातील भाविकांच्या वतीनं या सगळ्या युवा उद्योजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचं स्वागत करतो। अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे। खरं पाहिलं तर आलेल्या भाविकांना राशीन नगरीमध्ये सुविधा मिळणं हे अपेक्षित आहे। त्याच्यासाठी पुढाकार या मित्रांनी घेतला, त्याबद्दल त्यांना धन्यवाद तर देतो आणि त्यांच्याकडून अपेक्षा करतो की राशीन आणि परिसरातील या यात्रेच्या उत्सवामध्ये मंदिर परिसरामध्ये भाविकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी या सगळ्या युवा उद्योजकांसोबत सामाजिक संघटनांनी सहभाग घ्यावा आणि त्याच्यासोबत जे पदाधिकारी आहेत, जे राजकीय नेतृत्व आहेत, त्यांनी सुद्धा आपण खारीचा वाटा याच्यामध्ये उचलला पाहिजे अशी सुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि या खऱ्या अर्थानं उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो। आणि या संपूर्ण पाणी वाटपाच्या उपक्रमासाठी युवा उद्योजक दादासाहेबजी परदेशी, राशीनचे माजी सरपंच रामकिसनजी साळवे आणि माझ्यासहित सगळेच परिसरातील या ठिकाणी शुद्ध नागरिक उपस्थित आहेत, त्या सर्वांना धन्यवाद देतो। असाच हा भक्तीचा सागर आपण या ठिकाणी चालू राहू देऊ द्या। धन्यवाद।